सकाळी अचानक त्या भिंतीतून पाणी यायला लागलं किरण गावाला जायच्या अगदीच आणि ते फडका वगैरे तर त्याने बरेचसे कॉर्सेट पण दाखवले लहान मुलांचे, जीन्स टी शर्ट. गुड मॉर्निंग. तर मगाशी उठले, चहा वगैरे केला. तर कृषिकाला सुट्टी आहे कारण का शाळेतून मेसेज आला की स्कूलला सुट्टी आहे, तिकडे पाणी भरतं किंग सर्कलला. तर आता तिला चालले मी क्लासला सोडायला, तिकडून जाणार आहे. थोडं काम आहे माझं मार्केटमध्ये, तिकडे जाणार आहे. आणि शाळेत पण रिटर्न जायचं आहे मला कारण का काल दाखला मिळाला नाही, काल सबमिट केलं तर आज दाखला मिळणार आहे, ते आणायला. चला बाबू दाखव तुझा रेनकोट. तर कृषिकाला क्लासला सोडायला चालली आहे मी. आज असं रेनकोटचं उद्घाटन केलं नाही. चला चला, नाही पडणार. हा मोठाच पाहिजे बाळा, छोटा मग नंतर होणार नाही. 1:30-2ला जाता ना. तर आत्ताच पप्पांचा दाखला घेतला आणि रिटर्न घरी जायला निघाले. पटकन झालं इथलं काम. चल, पाऊस नाही म्हणता म्हणता पावसाने चांगलाच जोर धरलाय. बरोबर त्याच्या टायमात आला आहे. रात्रीपासून कंटिन्यू पडतोय आणि मस्त गार पण वाटतंय. तर सकाळी अचानक त्या भिंतीतून पाणी यायला लागलं किरण गावाला जायच्या अगदीच आणि ते फडका वगैरे लावला होता. ही भिंत डोंगराला लागू नये तर इथलं जे सिलिंग केलेलं, काय बोलता याला, सिलिंग ना. हां, वर सिलिंग ती पूर्ण काढायला लागली आम्हाला. अर्धी कुठनं येते तेच कळत नाही आहे. गळून म्हणून शेवटी ते चादर अंतरलेली आता. हां मग काय आहे ते, पाणी कुठपर्यंत गेलं माहिती आहे का. ही जी लाईट आहे ना, ही याच्या चारी बाजूनी पडायला लागलं. मी म्हटलं काय आहे. आपली जागा सुखी आहे, वरून लिखित आहे. काहीच आपल्याला कामाला काही प्रॉब्लेम, आपल्या कामाला नाही काहीच प्रॉब्लेम. मग प्रॉब्लेम कुठला आहे. शिलिंग आहे म्हणून शिलिंग टाकायला नाही पाहिजे. हा तर सकाळी शाळेतून आले, कृषिकाला घेऊन आली आणि भरवलं वगैरे आणि थोडा वेळ मी झोपलो होतो कारण का बरंच वाटत नाही आज. सगळं अंग वगैरे पाय वगैरे सगळं दुखत आहेत. आणि वरच्या रूमचं जे सिलिंगच्या इथनं पाणी येत होतं, सिलिंग काढली होती सकाळी. तर ते रिटर्न चेक करायला आले. पाऊस तर थांबला आहे, तर बघू थोडंफार काय पाणी गळतं आहे, अजून काय होतं आहे. अरे बापरे, फोटो पडला आहे. पाणी तर आता गळत नाही आहे पण फोटो पडला. हा मला वाटलं बेडपर्यंत पाणी येईल म्हणून मी चटाई वगैरे अशी त्याच्यावर टाकून ठेवली. पाणी येतं. तर सकाळी पूर्ण या लाईटीच्या बाजूने पाणी येत होतं, इथून येत होतं. किरणने काय केलं, जी खराब चादर आहे तिचा तुकडा इथे लावला होता. पण आता पाऊस थांबला तर पाणी पण थांबलं. अच्छा, तो आल्यावर बघेन रिपेअर करायचं कसं काय करायचं ते. तर तुम्हाला माहितीच असेल प्रत्येक ठिकाणी चाळीत पावसाच्या आधी अशी ताडपत्री लावतात. तर वरचं अजून पन्हाळ्याचं काम बाकी आहे कारण का पाऊस होता त्यामुळे त्यांनी लावलं नाही. इकडे सगळी माती वगैरे पडली घराच्या बाहेर पावसामुळे. इकडची बागत थोडं सुकं आहे. तर मग अशी कृषिका उठली, तिचा क्लासचा अभ्यास घेतला ना बाबू. हां, अभ्यास घेतला आणि आता चालली आहे मी पार्लरला. खूप दिवस झाले, जवळजवळ महिना झाला आयब्रो केले नसतील. तर कालच जायचं होतं पण काल टाईम नाही भेटला. तर आयब्रो करायला चालले पार्लरमध्ये आणि सोबत कृषिकाला घेऊन चालली आहे. तर पार्लरमध्ये आलो आहे. चालू आहे ना, हां चल चालू आहे. झोपलेली काय. हो, पडलं होतं, कोण नव्हतं ना. हां मांजर बघ. मी नाही बाबा, उचला, तुला लई येड आहे त्यांचं. तर आत्ताच आयब्रो केले आणि घरी चाललो आहे.
जाताना बिस्किट वगैरे घेऊन जातो, अजून चहा प्यायची आम्हाला. बाबू मग अशी आयब्रो वगैरे करून आली, क्रिशिकाचा अभ्यास पण घेतला आणि आत्ताच चालली मार्केटला. लेट झाला आहे कारण का मम्मीला थोडंसं खरेदी करायची, म्हणजे तिच्या कुठल्या फ्रेंडच्या मुलाचा बड्डे आहे तर तिला कपडे घ्यायचे आहेत. मला झालं आहे लेट, 9:15 8:30 वाजून घेतलेत. म्हटलं आता जाऊया मम्मीसोबत. क्रिशिकाला ठेवलं आईंजवळ. तर आम्ही कृष्णामध्ये आलो आहे कपडे घ्यायला. वर्षाचा होईल ना तो. हां, मुलाचे कपडे दाखवू ना, शर्ट वगैरे. तर त्याने बरेचसे कॉर्सेट पण दाखवले लहान मुलांचे, जीन्स, टी शर्ट, शर्ट. तर आत्ताच घरी आले. ती कपड्यांची थोडीफारची शॉपिंग होती, मम्मीला द्यायचं ते कोणाला ते, ती केली. आणि आता माझ्या कृषिकाला खरंच खूप भूक लागली आहे. हो येते आई, भूक लागली तर भरवते आता. गट्टू चिंकी लावते, गट्टू चिंकी ननोडी, म्हणजे बेटा येतो. तर आत्ता जेवण वगैरे झालं आहे, कृषिकाला भरवलं आणि रिटर्न आले वरच्या रूमवर. सकाळी जे इथनं पाणी लिकेज होत होतं त्यामुळे ही सिलिंग आपल्याला काढायला लागली. तर आता परत मी चेक करायला आले पाणी आहे का, म्हणजे आता तर पाणी नाही, पाणी थांबलं आहे. इथून कुठून कोपऱ्यातून नाही तर ते व्यवस्थित कळत नाही आहे. इथे तर काहीच प्रॉब्लेम नाही आहे कारण का ही भिंत पूर्ण डोंगराला लागून आहे, सकाळीसुद्धा सांगितलं मी. आणि इथनं असं वरंगळात इकडे येत होतं पाणी खाली आणि ह्या साईडून इकडून असं गोलाकार येत होतं. जसं हे काढलं तसं हे पाणी जे सिलिंग असताना पुढे सरकत होतं ते थांबलं आणि इथून डॉट डॉट पडायला लागलं. म्हणून ही खराब बेडशीट होती ती खाली मी टाकली. तर आता पाणी थांबलं, तर पाऊस आल्यानंतर समजेल. आणि किरण पण उद्या येणार आहे, तो गावी गेला आहे, मग तेव्हा बघेल काय करायचं काम. आणि तर थोडं लिकेज वगैरे काय असेल त्याचं काम करून घेऊ. आणि आज काय आम्ही वरती झोपणार नाही कारण का किरण असल्यावरच मी आणि कृषिका झोपतो, मला एकटीला भीती वाटते. तर आजचा व्हिडिओ मी इथे स्टॉप करते आहे. कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि आपल्या चॅनलवर जे नवीन असतील त्यांनी नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा. चला बाय, गुड नाईट.